हॅलो. तर आजचा ब्लॉग होणार आहे एकदम स्पेशल, कारण मी आता निघाले माझ्या आईच्या घरी. तर आज आहे मदर्स डे. तर माझ्या आईकडे जाऊन आपण तिचं बालपण ते तिच्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपण नक्की जाणून घेऊया. तर मी निघाले आता आईच्या घरी आणि डायरेक्ट आता भेटूया माझ्या आईच्या घरी. सो बाय. माझे पप्पा, ह्यांचं हे घर स्वतःचं. असं हे छोटंसं घर आहे आणि आत्ता येणार आहे मी माझ्या आईकडे. आता आज मदर्स डे आहे ना, तर सांग ना जरा तुझं बालपण कसं गेलं. कशी होतीस लहानपणी, कसं काय केलंस. माझं बालपण मी लहानपणी खूप छान होती. अच्छा. खाऊन पिऊन सगळं व्यवस्थित होतं. आणि शिक्षण सांग तुझं किती झालं. शिक्षण माझं, आमच्याकडे शाळा नव्हत्या तरी आम्ही कुठे कोणाच्या दारात, कोणाच्या घरात, कोणाच्या असं आम्ही 7वी पर्यंत शिकलो. अच्छा. मग पुढे नाही तू शिक्षण घेतलं. जाणार होते पण तेवढ्यात ती शाळा बंद झाली, पडली. अरे बापरे. हा. अच्छा. हा. माझं शिक्षण अर्धवट राहिलं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय केलंस. लग्न शेती. लग्न ताबडतोब कुठे गेलं. मग बरीच वर्ष शेती मी नाही करायची, पण जेवण वगैरे घरातलं सगळं बघायचे, आई आजी सगळे. आणि तुझी भावंड किती तुला. 3. मी धरून 4. मी पकडून 4. सगळे सेटल झाले ना मुंबईमध्ये. मोठा भाऊ, नंतर मी, नंतर दुसरा भाऊ आणि चौथा भाऊ, असे आम्ही 4 जण होतो. तुझ्या आयुष्यामध्ये आमचे पप्पा कसे आले. माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगलं. खूप कसे म्हणजे काय, कसे आले ते, कसं तुला बघून त्यांना कसं वाटलं. आज ते नाही आहेत तुझ्यासोबत, म्हणूनच थोडंसं त्यांच्या आठवणींना उजाळा दे. ते मला, मी ज्या दिवशी गावावरून आले, मी गावची मुलगी. पण तुला ते गावी बघायला आले होते की मुंबईमध्येच तुमचं सगळं. आले. अच्छा. काळा चौकीला. गावी कशी आली. गावावरून कशी आली मुंबईला. गावावरून मी कशी आली. गावावरून बोटीने आले. बोटीने आलीस. बाप रे, किती छान. तेव्हा बोटी असायच्या ना. बोटीने आले मी, माझे बाबा, माझे वडील आणि मी. आणि हा बघा इथे वेडासारखा बाजार चालू आहे. हे इथे यांचं काय चालू आहे इथे. मी आईला काय विचारते आणि यांचं काय चालू आहे. अच्छा. अरुळेकर मंडळी मला बघायला आली. हो. आणि मला बघून त्यांना मी पसंत पडली. मी गावची असली तरी व्यवस्थित होती, टापटीप. कालच तुझी अॅनिव्हर्सरी झाली ना, 10 मे. किती वर्ष झाली लग्नाला. 52 वर्ष झाली. आता ॲक्च्युली काय माहिती आहे का, माझे पप्पा आता नाही आहेत, आईच असते. त्याच्यामुळे मी तिला विचारते. आता ते नाही आहेत आमच्यामध्ये. आम्ही खूप मिस करतो त्यांना. मला त्यानेच आता इथपर्यंत सांभाळलं. आणि मग नंतर नोकरी कुठे होते ते कामाला. ते IIT मध्ये होते. आम्ही ते भांडूप आधी परेलला होते ते लोक. परेलवरून ते माझे सासरे रिटायर झाले आणि नंतर मग ते इकडे भांडूपला आले. आमचं भांडूपला स्वतःचं घर होतं. आता आहे ना हे पण यशोधरा आहे आमचं स्वतःच. आम्ही नंतर नवं यशोधरामध्ये आलो. काही तुला लीना, प्रज्ञा. मोठा मुलगा तुझा सगळ्यात लाडका आहे ना, मम्माज बॉय. आणि ह्या पण, ही पण सगळीच. आणि मी होती ती. तू छोटी खूप आठवण. पण मी पप्पांची लाडकी होती. पापा की परी. खूप चांगली आहे, खूप चांगली. छोटी लेक पण माझी ये जा करते, येतात जातात. नातू पण नाती पण सगळं अगदी व्यवस्थित आहे. माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे. ओके, चला आता आपण इथेच हे संपूया आणि आपण आता केक कटिंग करूया. तर ही आहे तिची छोटंसं लहान, काय पण म्हणतात त्याला, बालपण ते म्हातारपण, तिचा जो प्रवास थोडक्यात आपण तिच्या तोंडून ऐकलेला आहे.
तर आपण आता केक कटिंग करूया. सृष्टी केक घेऊन ये. सो बाय. मी आता माझा ब्लॉग इथेच एंड करते आहे आणि खूप मस्त आमचा मदर्स डे सेलिब्रेशन झालेला आहे. तर आता आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या आईला एकदा लास्टचं हॅपी मदर्स डे करतोय. 1 2 3 हॅपी मदर्स डे. सो बाय बाय, टाटा, गुड नाईट. सगळ्यांनी बाय कर ग. बाय 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 बाय.